गॅब्रियल देवदूतानं मरियेला सांगितलं, मरिये, तुला एक बाळ होईल. हे कसं शक्य आहे? मरियेनं विचारलं. माझं तर अजून लग्न झालेलं नाही. देवाचा पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. तुझ्या बाळाला देवाचा पुत्र म्हणतील. मरियेनं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यावेळेला मरियेची योसेफ सोबत मागणी झालेली होती, परंतु त्यानं तिच्या ह्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून एकदा देवदूत त्याला देखील भेटायला आला. मरिया खोटं बोलत नाही. तिच्या बाळाला देवाचा पुत्र म्हणतील. तू त्याचं नाव येशू ठेव. अनेक महिने निघून गेले. मग ते दोघे योसेफचं मूळ गाव बेथलेहमकडे गेले. तिथं सरकारतर्फे त्यांची जनगणना होणार होती. त्या लांबच्या प्रवासानंतर बाळाला जन्म देण्याची मरियेची वेळ आली. परंतु बेथलेहेममध्ये एकाही उतार शाळेत जागा नव्हती. म्हणून देवाच्या पुत्राचा जन्म एका गोठ्यात झाला. त्याला कापडानं गुंडाळून गव्हाणीत ठेवलं. त्यांनी त्याचं नाव येशू ठेवलं. त्या रात्री बेथलेहेमच्या जवळच्या डोंगरावरील काही मेंढपाळांना एका देवदूतानं दर्शन दिलं. आनंदाची बातमी, देवदूत म्हणाला, तुमचा तारणारा जन्मला आहे. तो बेथलेहेम मधील एका गव्हाणीत आहे. अचानक असंख्य देवदूत प्रकट झाले, इतके की त्यांनी सर्व आकाश व्यापून टाकलं. स्वर्गाच्या देवाची स्तुती असो. ते सर्वजण गीत गाऊ लागले आणि त्याला प्रसन्न करणाऱ्या प्रत्येकाला त्याची शांती प्राप्त होवो. देवदूत निघून गेल्यानंतर ते मेंढपाळ घाईघाईनं बेथलेहेम मध्ये गेले. त्यांना ते बाळ, त्यांचा तारणारा, गवताच्या गव्हाणीत दिसला. देवदूतानं जसं त्यांना सांगितलं अगदी तसंच त्यांना आढळलं. येशूला पाहिल्यानंतर मेंढपाळ त्या गावातून गेले. ते अतिशय भारावून गेले होते. जे काही घडलं ते सर्व त्यांनी प्रत्येकाला सांगितलं आणि देवानं जे केलं त्याबद्दल देवाची स्तुती केली.